सांगता येणार नाही. पुन्हा गॅरंटी देऊ शकत नाही बाबा हीच निवडून येईल म्हणून 100%. ओबीसी कार्ड चालेल वाटते. दिघांची भागात जातीपातीचं राजकारण कधीच होत नाही. इथे विकासाला थारा दिला जातो. त्यामुळे विकासाचं राजकारण चांगल्या प्रकारचं होईल. कुणाच कोण कुणाच काय हा तुम्ही काय ठरवले? मी काय ठरवलं कुणाच्या पाठीशी जायचं? शिवसेना, भाजप? भाजप भाजपच्या. का? सोयी पाण्याची पाणी वेळेत का? पाणी नळ भरून साऱ्या झेल लागले वाडीने काय सांग? दरफोट होय पाण्याची दिली काम सुभाषबाई हा. आहे सुभाषबाई चाललं काय भाजपनं काय असं केलंय? भाजप केलंय म्हणजे कसं आहे केलंय काम बी केलंय हो तसं काम बी केलंय कामं केले. काम केलं सध्या शिवसेनेत पारड्या जड आहे. हो कशा पद्धतीने काम आहे त्याने? काम काय ज्या रोडवर तुम्ही उभं राहिला ह्याच्यासारखं कॉन्क्रीट रोड पूर्ण गावात केले, पिऊन ब्लॉकचं काम केलंय, पाण्याचा महत्वाचा प्रश्न मी ठेवला आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं गाव आणि भाऊच्या आणि सुहासबाईच्या माध्यमातून इथं झालं. खरा कौल हा दिगंजीमध्ये लीडवर आपल्या दिगंजमध्ये ज्याला लीड चांगलं मिळेल तो निश्चितपणानं विजयाकडे खेचू शकतो. काय मत मागणारी शिवसेनेची जी काही शिवसैनिक आहेत ते तुम्हाला विकासावर मत मागते. ते काय तुम्हाला आमच्या जातीचं आहे अमक्या जातीचं आहे असं आहे तसं आहे ह्याच्यावर मत मागत नाहीत. आणि भाजप शिवाय पर्याय नाही भाजप शिवाय पर्याय नाही. मग भाजपचा कसलाच दगड उभा केला शिवसेनेवाले म्हणते भाजपनं कामं केली नाही. हा भाजपनं हा पगार दिला ह्यांना म्हातारपणाचा हा इष्टीचं माफ केलंय कर्ज सावकारचे हा आणि काय करायचं पाहिजे त्यांनी हा काँग्रेस तुमचं नाहीचे पक्ष 25 वसंतदादाला संन्यास घ्यायला लावलेली माणसं चोरायचं नुसतं खरंच ही निवडणूक चुरशीची आहे का? नाही करते होणार तर काय होणार आहे निवडणूक? भाजप यांना तानाजी पाटलाचं काय काम आहे ते? काय? काय कामं केले ते? सगळी काम करत सगळी कामं केली ते. मग त्यानं जे व्हायला पाहिजे ते झाले. प्रामुख्याने भय पैदा झाली नाही. पाण्याची टंचाई आहेच. 7-8 दिवसांनी किती पाणी येते. दिवसात पाणी येत? 7 दिवसांना 8 दिवसांनी येते. काय सांगता? भाजपचे भाजपचे होते. पारडं कुणाच जड वाटतंय? कुठ्यांनाच वाटतंय. नमस्कार मंडळी, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. दिगंची जिल्हा परिषद गटाची निवडणूक अगदी चुरशीची निवडणूक पाहायला मिळणार आहे. इथं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी 2 उमेदवार आहेत. ते ताकदीनं या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि आज आपण आलेलो आहोत मुद्द्याचं बोलाय विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं प्रथमतः स्वागत आहे. इथं दिगंचीकरांच्या मनामध्ये नक्की कोण आहे, दिगंचीकरांचा कौल कुणाला, हे आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर इथं जी कट्ट्यावरती बसलेली जी मंडळी आहेत त्या मंडळींशी आपण चर्चा करणार आहे, संवाद साधणार आहे. तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. या नमस्कार. कसं आहे, काय कुणाच वार आहे इथे दिगंची? काय आपल्याला काय माहित नाही बघा, आपण काय तसल्यात नसतोय बी काय नसतंय. आता तुम्ही कट्ट्यावरती बसलाय, काय चर्चा चालू आहे सध्या? काय सुद्धा नाही, आपलं गप बसलोय की. गप बसलाय? हो हो, हे दिवस आहेत का गप बसायचं? नाहीत की कसं आहे ते दिवस? दिवस आता काय तडकेपड निर्णय घेण्याचा आहे. काय घेतला निर्णय तुम्ही दिगंचीकरांचा? गावाचा विकास होण्यासाठी कोण आपल्याला महत्वाचं त्यांना हे करायचं. कोण वाटतंय कुणी विकास केलाय? कोण केला आता इथं शिवसेनेचं चालतंय काय. शिवसेने चालतंय. काय काय विकास केलाय सेनेनं? गेले ते गावाची सुधारणा, रस्त्याची, गटाराची, याची त्याची. तिथं दिगंची मध्ये तुमचे जे उमेदवार आहेत ते कलापा कुट्टे, पृथ्वीराज पाटील, कुणाच पार्ट जड वाटतं? फक्त तसं काय सांगता येत नाही आपल्याला. सांगता येत नाही. दिगंचीच आहे ना तुम्ही? ठिकाणचे जाय पण आपण जास्त घराच्या बाहेर नसतं, आजार असल्यामुळे हा झालोय बाहेर. मामा कुठलं गाव? महाडिकवाडी माडिकवाडी जावी. काय आता दिगंचीला काय आलाय? हे खवायचं आहे ना. होय, आजार आहे काय? होय, बरं काय आता ते माडिकवाडीत वगैरे कसं कुणाच वार आहे काय? काय आम्ही आहे एक दिवस आमची तळ्याकडे, हा मी तिकडे जात बी नाही देत. माझं मला पडले तुझं पण नाही पडले. होय. कस तरी खाऊन तुकडे. काय निवांत बसलाय? हा कुठलं गाव? दिगंज काय इथं सध्या काय परिस्थिती आहे, कुणाच वार आहे आपल्याला का माहित नाही. काय माहित नाही. काय चर्चा इथं चालू इथं चौकात? चर्चा कुणाच कोण कुणाच काय हा तुम्ही काय ठरवले? मी काय ठरवलं
कुणाच्या पाठीशी जायचं? शिवसेना, भाजप? भाजप भाजपच्या. बर. का हाय आपली कामं करते ती. काम करते ते? बर. म्हणून भाजपच्या माग. हा कसं आहे आता सध्या वातावरण? कुणाचं वातावरण आहे? कोण लीडला जाईल? सेना का भाजप? काय आता भाऊ तरी बी पण काय आता मी तरी काय सांगणार काय? तुम्ही कुणा पाठीशी उभं राहणार? आम्ही हनुमंतरावचे आमची पुतणी हनुमंतराव देशमुख. हो बर. ते पाठीचे आहे. त्या पाठीशी आहे. बर बर. आतापर्यंत कुणाच्या पाठीशी होता? त्यांच्याच का? हो बरं. काय आपण कसं काम आहे? ते आता काय त्यांचं आपण तर काय सांगू शकतो. बर. आम्हाला संरक्षण आहे. पड्या मामा. राम राम. काय चाललंय? काय नाही निवांत आहे. काय आता लय गप्पा रंगवले त्या. गप्पा लय रंगवले त्या. काय सध्या आता काय वातावरण आहे दिगंची? आता हो काय चाललंय बघू आता काय होईल ते तुम्ही काय ठरवलंय? हो काय ठरवायचं आहे? कुठल्या पार्टीची काम आहे इथं? करायचं कुठले तरी सेना का भाजप? बघू आता काय कुठल्या पक्षाची काम आहे ती तुमच्या दिगंची? बघूया आता. ठीक आहे. दिगंचीच आहे. काम कुणी केली तिथं? काम कसे काम विकासाची कामं कोणी केली तिथं? काय तर आम्हाला काय बघ कोणी केली काय केली मग तुमचं म्हणणं काय मला सांगा काय तुम्ही कुणाच्या पाठीशी उभा राहणार? आता राव कोण आहे तरी तुम्ही म्हणताल त्याच्या राव सांगा नाही आम्ही दोन्ही बाजू मांडणार आहे. नाही तुम्ही म्हणला का नाही तसं आम्ही करू आमचं काय नाही होय 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 काय का हो आम्ही दोन्ही बाजू मांडतोय. तसं नाही आम्हाला एक सांगा त्या पावती आम्ही आपलं आम्ही काय सांगणार? मग आता कसं काय तुम्ही सांगा आमचं. होय. काय तुम्ही म्हणताल तिकडे हा, त्याला काय असतं? तुम्ही म्हणताल ही जी उमेदवार आहे ती पसंत आहे का तुम्हाला? पार्टी म्हणून कुणा मागे उभा राहणार? आजपर्यंत कुणा मागे आहे? काय कुणाच्या मागे राहील काय राहू कुणाचं मागे तुम्ही सांगा ना इकडे राहा तसे आम्ही म्हणतो तर तुम्ही सांगताल तरी तुम्ही म्हणा ना काय नाही, तुम्ही मला तिथे टाकायला लागलाय. नाही नाही आम्ही तुम्हाला तिथे कर म्हणतो आम्ही तुम्हाला कर नाही तिथे टाकाय आता तुम्ही म्हणला हे बाबा असं चप्यात आहे का मी पाचतो तुम्हाला. आता आम्ही वारकरी संपर्कातलाय आमच्या पेजातला तर त्या म्हणजे तुमचे उमेदवार दिगंची जे कलाप्पा गुट्टे म्हणून आहेत ते पण वारकरी संप्रदायातले. काय भेटणं बोलणं होतं तुमचं त्यांच्याशी? नाही एवढं नाही नाही होत. माणूस कसा आहे? आम्ही माणूस चांगला आहे आम्ही त्या माणसाला का नाव ठेवत नाही माणूस चांगला आहे उगा आम्ही कसं वाईट म्हणणार तसं म्हणणार नाही चांगल्याला चांगलेच म्हणणार. तिकडे शिवसेनेकडून अध्यक्षांचा पोरगा उभा आहे धनाजीराव पाटलांचा पोरगा. दोघांचं बी चांगलं आहे. होय होय आहे चांगलं दोघांचे चांगलं. तुम्ही कुणा पाठीशी मागे उभं राहणार? काय तुम्ही सांगताल त्याचे काय सांगू शकत नाही दोन्ही पार्टी. तुम्ही एक तरुण मतदार आहे मला सांगा तरुण मतदार म्हणून या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय? कोणत्या स्तरावरती ही निवडणूक होते? कोणते मुद्दे या निवडणुकीत महत्वाचे असणार आहेत? अनुभव तरुण म्हणून तुम्ही कुणाच्या पाठीशी उभा राहणार? काय अजून तर नक्की नाही. नक्की नाही. असं काहीतरी ठरवलं असेल की बाबा तानाजी पाटील त्यामुळे मतदार बंधू भगिनींनो, नक्की काय आपण सर्वांनी प्रचंड इथलं चित्र काय आहे? काय कोण ताकदीचा चेहरा आहे? भाजप सेना भाजप? भाजपच आहे. भाजप. काय भाजपनं काय असं केलंय? भाजप केलंय म्हणजे कसं आहे केलंय काम बी केलंय हो तसं काम बी केलंय त्यांनी. कामं केले? हा काम केलं
कामं केली ती हा कुठे ना इथं शिवसेनेची सत्ता आहे, इथं ग्रामपंचायत 10 वर्ष झालं शिवसेनेचे. हाय पण केलंय त्यांनी हो. केलंय त्यांनी ना ते शिवसेनेमध्ये कसं आहे का तुमचे उमेदवार कोण? उमेदवार कलापा कुठे कसा आहे चेहरा? एकदम बरं आहे एकदम बरं. एकदम काय बरं वाटतं सर्वसामान्यांना न्याय देऊ शकतो? होय होय देऊ शकतो. होय होय हनुमंतरावच्या नेतृत्वाखाली देऊ शकतो. हनुमंतराव माणूस तसा आहे एक नंबर माणूस आहे. ठीक. नाव काय सांगा? नमस्कार मंडळी. दिगंची जिल्हा परिषद गटाचा कौल घेत असताना आपल्यासोबत जे ज्येष्ठ पत्रकार मंगेश रावसाहेब जोडले गेलेले आहेत. अनेक दिवस त्यांनी पुढारी सारख्या मोठ्या दैनिकाला काम केलं. तर इथली जी परिस्थिती आहे ती आपण इथलं जाणून घेणार आहोत. एक पत्रकार म्हणून तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघताय? ही निवडणूक निश्चित अर्थानं काय होईल, विकासाकडे लोक जास्त वळणार आहेत. आतापर्यंत सुहासभाई बाबर, तानाजीराव पाटील या मंडळींनी दिगंची परिसरामध्ये किंवा दिगंची स्थानिक दिगंजीमध्ये अगदी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आणि कल्लापा कुठे जर म्हटलं तर तसा नौका उमेदवार आहे. भाजपचं सध्या वातावरण तसं वाईट नाही आहे, चांगलंच आहे. पण निश्चित निकाल काय लागेल हे मात्र मी सांगू शकत नाही. एक गुलदस्ता आहे. जे कार्ड आहे ते ओबीसी कार्ड म्हणून चालवलं जातं या दिगंची जिल्हा परिषद बरोबर. गटात. ते कार्ड चालेल? नाही, ओबीसी म्हणून कार्ड चालणार नाही. नेते मंडळी जे ज्याचं नेतृत्व आहे, नेतृत्व लोकांना जे आवडेल त्याच्यावर सगळं निवडणुकीचा कौल असणार आहे. ओबीसी कार्ड असं म्हणून चालणार नाही. नाही चालणार. जे आसपासची जी बहुताल जी गावं आहेत, राजेवाडी वगैरे, लिंगवरे, या भागामध्ये कुणाची सत्ता आहे? साधारणपणे विचार जर केला तर स्थानिक आघाडी सत्ता तिथं आहे. पक्षीय जर विचार केला तर पक्षी कुठले तिथे सत्ता नाही आहे. स्थानिक विकास आघाडी तिथे सत्ता आहे. या जिल्हा परिषद गटातील निवडणूक कोणत्या गावावरती चर्चेची ठरेल? कोणत्या गावामध्ये कोणत्या पार्टीला लीड मिळू शकते? खरा कौल हा दिगंजीमध्ये लीड असतो. आपल्या दिगंजीमध्ये ज्याला लीड चांगलं मिळेल तो निश्चितपणे विजयाकडे खेचू शकतो. म्हणजे दिगंजी गाव आहे, महत्वाचं गाव आहे, मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे, मोठं मतदारसंख्येचं असणारं गाव आहे. त्याच्यामुळे दिगंजीचं लीड हे अंतिम ठरणार आहे. दिगंची लीड अंतिम ठरणार आहे. दिगंची जिल्हा परिषद निवडणूक हे अत्यंत चुरशीची निवडणूक होईल असं दिगंचीकरांचं मत आहे. खरंच ही निवडणूक चुरशीची आहे का? नाही नाही एकतर्फी होणार. एकतर्फी होणार. काय होणार आहे निवडणूक? भाजप येणार भाजप. काय असं चित्र आहे का? 100%. काय असं भाजपनं काय काम केले? भाजपनं भरपूर कामे केली. इथं शिवसेनेची सत्ता आहे, गेली 10 वर्ष झाली. होय काय कामं झाली ती का त्यांच्या माध्यमातून? झाले थोडेफार. प्रामुख्यानं जे व्हायला पाहिजे ते झाले. प्रामुख्याने व्हायला पाहिजे झाले नाही. पाण्याची टंचाई आहेच. 7-8 दिवसांनी किती पाणी येतं. दिवसातनं पाणी येत? 7 दिवसांना 8 दिवसांनी येतं. काय सांग येतं ते शुद्धतेच आहे? शुद्ध येत नाही पाणी. आता जो चेहरा आहे तो बीजेपीचा, हा नौका चेहरा म्हणून विरोधकांवरून वारंवार त्यांच्यावर टीका केली जाते. नौका नाही, जुना जायचा याच्या आधी पंचायत समिती सदस्य होते आणि हवप महाराज आहेत, सांप्रदायिक आहेत. त्यामुळं काही नाही अडचण यायची. विठलापूर. अरे वा. काय कशी परिस्थिती आहे काय विठलापूर? अध्यक्ष अध्यक्ष कसं आहे विठलापूर मध्ये काय परिस्थिती आहे? दोन्हीची बरी आहे परिस्थिती. काम करायला हा? कोण अध्यक्ष? कोण? अध्यक्ष काय परिस्थिती आहे सध्या दिगंची मध्ये? अध्यक्ष जावं आहे. बर. काय विकास काम झाले कधी? काम केले. पाण्याचा दिगंचीकरांचा अतिशय गंभीर असा प्रश्न आहे. गेले 6-6 दिवस झालं पाण्याचा प्रश्न आहे. गेले 6-6 दिवस झालं पाणी येत नाही असं लोकांच्या इथल्या समस्या आहे. खरंय काय? मग चालायचं आता काय थोडं पाण्याची अडचण नाही काय नाही. आता लाईन लय झाल्यामुळे जरा कसं आहे सगळं लाईन लय झाल्यामुळे जरा अडचण ते पाण्याची. सोडणार माणसाचा इकडे तिकडे जरा घोटाळा तसं काय अडचण नाही काय नाही. कामं केलीच बरं.
चांगली कशी परिस्थिती आहे दिघांची मध्ये काय सध्या आपण इलेक्शन मध्ये नाही एवढं लक्ष देत नाही बरं ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर जाईल नाही आपलं काही एवढं नाही लक्ष नसते सांगता येत नाही नाही काय वाटतं पारडं कुणाचं जड आहे चर्चा वगैरे कुणाची होते जास्त चर्चा भाजपचे भाजपची होते हा. पारडं कुणाच जड वाटतंय कुठ्यांना कुठ्यांनाच वाटतंय हा. कुठलं गाव उंबरगाव बरं गाव म्हणजे दिघांचे जिल्हा परिषद हा काय सध्या चित्र आहे कुणाच पारडं जड वाटतंय कुणी कामं केली सध्या शिवसेनेत पारडं जड आहे शिवसेनेत पारडं जड आहे हो कशा पद्धतीने काम आहे सेनेत काम काय ज्या रोडवर तुम्ही उभं राहिला ह्याच्यासारखं कॉन्क्रीट रोड पूर्ण गावात केलंय पीएम ब्लॉकचं काम केलंय पाण्याचा महत्वाचा प्रश्न मिटवला आहे अतिशय चांगल्या प्रकारचं गाव आणि भाऊच्या आणि सुहासबाईच्या माध्यमातून इथं झालेलं आहे बरं चांगलं काम आहे सेनेत चांगलं काम आहे सेनेचं काय वाटतं एकीकडे दोन चार एक आहे ते कल्पना नाकुटे असतील पृथ्वीराज पाटील असतील कामाचा चेहरा कोण वाटतो तुम्हाला यंग आहे तरुण आहे एक तडफदार आहे कामाची त्याला आवड आहे असे पृथ्वीराज भाईचं सध्या पारडं जड आहे ही निवडणूक कुणबी आणि जी ओबीसीचा जो मुद्दा आहे तो सध्या गाजताना पाहतोय आपण या- ओबीसी कार्ड चालेल वाटते दिघांची भागात जातीपातीचं राजकारण कधीच होत नाही इथं विकासाला धारा दिला जातो त्यामुळे विकासाचं राजकारण चांगल्या प्रकारचं होईल कुठलं गाव दिघांची. काय सध्या परिस्थिती आहे दिघांची मध्ये दिगंची मध्ये आता दोन्ही पण पार्टी बलाढ्य असल्यामुळं काय सांगता येत नाही कोण येईल आणि कोण जाईल ते बर कोणाची गॅरंटी देऊ शकत कुठल्या नाही पार्टीने काम केले तिथं दिघांची मध्ये त्याच्या अध्यक्ष माणसांनी कामं केलीच भरपूर रस्ते म्हणा प्लेइंग ब्लॉक म्हणा देवळाजी हे वगैरे केलेले आहे ते भाजपनं सुद्धा इथं चांगल्या प्रकारची कामं केलीत म्हणते हो केलीत म्हणजे तुमचं ते आपलं काय आरोग्य खात्याला एक ही दिलेलं आहे त्यांनी काय म्हणते रुग्णवाहिक दिली आहे अजून काय काय कामं केलेली आहेत भरपूर कुणाच पार्ट जड आहे कोणाच म्हणताच येत नाही तसं सांगता येत नाही कोणाच सांगता येणार नाही कोणा गॅरंटी देऊ शकत नाही बाबा हीच निवडून येईल म्हणून 100%. ओ बाबा थांबा कुठलं गाव तुमचं दिगंची काय निवडणुकीची लहर रणधुमाळी चालू आहे काय कसं आहे चित्र इथलं चित्र हा चित्र काय जाणार भाजपला काय शिवसेने कुणाच पार्ट कुणाच जड आहे इथं जर पार्टी तानाच पटलं धनाजी पाटलाचं काय काम आहे ते काय? काय काम केले ते सगळी काम करत सगळी कामं केली ते बर कुठली होय आमच्या भागात पहिलं हे सदाभाऊ हे इथं ती उठीत अडकलो 5 बोकड कापली जेवायला पडलो म्हणलं अहो सडक केली असती तुम्ही पडला असता केली नाही का तेव्हा कुठली आता डांबरी केली आम्हाला कुणी केली हिनीच केली कुणाच्या काळात ये ना पण ही देवायल्यापासून हिनीच केली होय हा. कुठलं गाव तुमचं दिगंचे दिघांची आम्ही काही मोरीमाळ्यात राह बरं नदी पडे मला सगळी सोय आहे पाण्याची पाणी वेळ येतं का पाणी नळ भरून नळ भरून. साऱ्या झेल लागले वाडीने काय सांगता भरपूर होय पाण्याची दिली काम सुभाषबाई हा. आहेत सुभाषबाईंनी सोडल्यापासून कुणी सोडलं सोडलं वरनं भाजपनं पण सुभाषबाई ते एकच आहे घालते पण काय तो. बस आता बस सगळे एकच मग काय वर गेल्यावर एकच इथं आमची बांधून लावायची म्हणजे तुमची बांधणं लागते ती माणसाची मग काय बर कोण मग भाजी पण येत नसेल एकच आहे. कुठं एक आहे ती? वर वर आणि इथं खाली खाली बांधणं लावायची डोके फोडून पार्टी जाऊ बस पटतंय का तुम्हाला वर एकत्र खाली वेगवेगळं काय आपल्या मनाला वाटेल ते दे आपल्या मनावरच काम आहे ना? हा आपल्याला पटेल ते तो बरोबर आहे का ना कोणाला तुम्हाला नाही म्हणाय नाही त्याला नाही पटेल ते आपल्या मना मला तर खायचं काम वर तकडा राहायला आहे कुठं ती काय काय हे नाही का बर ए मला कशाला दाबायला लागला नाही नाही कुठं राहायलाय तुम्ही त्या कैलास बापू हे आहे का ना बर 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 तथा दिगंचीच का तुम्ही हा दिगंची इथं पाणी येतं का वेळेवर दिगंची इथं वर नाही पाणी आम्हाला पाणी येत नाही नाही. कसलंच कसलंच पाणी नाही टँकर वरच घेतोय टँकर येतो का 700-800 रुपये द्यावं लागतंय फुकट येतोय टँकर होई बरं मग इथं दिगंची ग्रामपंचायत काय सोय केली नाही का तुमची नाही कुणी हे दिलं नाही पाणी
आता ही पाणी देत नाही ती तुम्हाला काय नाही, मग आता मतं मागाय तुमच्याकडे येतील की? आता येते नी की तुम्ही कोण आहे मला का मग काय काय सांगणार मतं मागायला आल्यावर ना? आम्हाला पाणी पाहिजे बर, अजून? आणि मग काय पैसा खर्चाय नको का बर. हो तुम्ही थांबा बोलू द्या. हा? काय नाही मतं मागायला आल्यावर काय सांगणार? आम्हाला पाणी द्यायचं खर्चाय पैसे द्यायचं होय, हा किती? किती द्यायचं म्हणजे लाडक्या बहिणीचं मिळत असतील की? नाही नाही घरात कुणाला? नाही बर, मग मी एकटीच आहे बाळा होय. हा कोण ही राजकीय पुढारी तुम्हाला काय एवढं- आजी मी तुमच्या पाठीशी आहे असं काय सांगतेत का? कोण येत नाही ते आपण हे बाय माणूस कुणाला मागाय जातो गड्या माणसात चालतंय बरोबर आहे का नाही बरोबर आहे. गडे माणूस चौकड हिंडतो या ते पैसे दे आमक दे जसं मी आले तसे मला कुणी 5 पैसे दिले नाही तुम्ही आता ही तुमचा रोजंदारीचा खर्च तुम्ही कशावर भागवता? असंच आपलं काम करायचं कुठं खायचं काम करता? खुरपायला हे बर रानात कुठं जायचं बर. हा. ते राजकीय पुढारी आहे ते ती 4 चाकी गाडी मोठ्या मर्सिडीज बेंज मधनं फिरतेत आणि तुमच्या सामान्याला फक्त मतापुरतच विचारते. हा आता मत झाले का नाही 5 वर्ष गाठ घ्यायची नाही ती बघ काय सांगताय? वा बरोबर आहे अजिबात जवळ येत नाही. नाही द्यायची यावेळेस या निवडणुकीत काय ठरवले तुम्ही? आता द्यायचंच नाही आपल्याला पण दिलं तर द्यायचं नाही तर नाही द्यायचं नाही द्यायचं. हा बर. आम्हाला काय पाणी खर्चा पैसे दिलं तर द्यायचं नाही तर नाही तुम्ही कुणीकडे आहे दम दोन्ही बाजूनी. दोन्ही बाजूने हा. हा बातम्या हायवे दिगंचे काय चित्र होईल नक्की? काय माहिती आता आपल्याला नाही काय तुम्ही कुठलं इथलंच आहे काय आता चर्चा काय चालू आहे सध्या पारावरती? आता हसणार चालू त्याला अरे इथं कुठल्या पार्टीने काम केले ते? काय केलंय ते दोन्ही बी त्याला काय दोन्ही बे. चेहरा कामाचा कोण वाटतोय तुम्हाला? काय सगळीच कामाची येते त्याला उद्या रात्री अपरात्री तुम्ही कॉल केल्यानंतर कोण कामाला येऊ शकतो तुमच्या? कोण धावून येईल? काय येते ती त्याला काय कोण मस्त कोण आता निवडून येणार येतोच की त्याला काय येते का? काही निवडणूक आल्यापुरतच फक्त मतदारांना मान सन्मान मिळतोय आणि अशी 5 वर्ष मिळते ती त्याला भेटते ती का ही राजकारणी पुढारी तुम्हाला? भेटते ती? बर. काय नाही. इथं दिगंचीकर म्हणतात की इथं पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. खरंच गंभीर आहे का? नाही. किती दिवसातून पाणी येतं? 5 दिवसात 5 दिवसातून. तोपर्यंत कसं म्हणजे तुम्ही वापरायला पाणी वगैरे कसं मॅनेज करता? साठवाय घ्यायचं काहीतरी साठवून. बर. कुठलं गाव तुमचं? निवडणूक लागल्या काय चित्र आहे दिगंचीचं? काय सांगू शकत नाही दोघांचा पण जोर आहे लय टप आहे. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक जायला वाटते? निवडणूक काय आपल्या ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर जाणार विकासाच्या मुद्द्यावर. कुणबी ओबीसी कार्ड जे बाहेर काढलेलं ते चालेल वाटते का? आता काय आहे ही चालणारच की आता काय कुणबी आहे म्हणलं चालणारच की जे ओबीसी घुसखोरी झालेले असं इथले काही लोक म्हणतात याचा काय फरक पडेल का? घुसखोरीचा काय एवढा काय फरक पडणार नाही कारण कसं आहे पुढच्या पार्टीला उमेदवार असा दिलाय की ती म्हणतात आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे म्हणून मी उभा राहिलोय असं पण आहे ना म्हणून कोण कुठल्या कसं उभा राहिलंय ते पण बघितलं पाहिजे ना नाही सांगू शकत दिगंची मध्ये काय समस्या काय आहेत नक्की? काय पुढच्या पार्टीची कामच आहेत काय काय त्याला काय कुठल्या पार्टी? शिवसेनेची कामच आहेत कुठलं काम नाही असं नाही ना इथं दिगंचीकर प्रत्येक जण म्हणतो की इथं पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पाण्याचा प्रश्न तर हे बघा, तुम्ही जाईल तिथं मसवडला गेला तरी पाण्याचा प्रश्न आहेच कुठं मान तालुका म्हणजे आटपाडी तालुका इथे बघितला तर दुष्काळी भागच आहे आपला. आता टेंबूच पाणी आले भाजप सरकार म्हणते आम्ही पाणी आणले. कसं आहे, पाणी आणलं पाण्याचा विषय लय मोठा आता आटपाडीचा दुष्काळ मिटलाय म्हणते पुढारी. दुष्काळ मिटला पण पाणी तुम्ही कुठं सोडलंय आता ही टेंबूचं मानगंगेला पाणी- आहेच की पाणी म्हणते. कुठं आहे राजवाडीचा तलाव आता अजून 1-2 महिन्यात कोरडा पडेल. काय सांगते हो पाणी क्षमता कमी होत आली परत काय चित्र असेल आटल्यावर? आटल्यावर पाणीच नसणार आहे दुष्काळच होणार आहे आता पाणी इकडचं येणार आहे म्हणते राजवाडीत. आता हे पाणी येणार आहे आल्यानंतरच चित्र वेगळं असेल ज्या वेळेस येईल त्यावेळेस बघितलं जाईल ना. आणखी काय समस्या आहे तिथल्या? इथले काय आहेत असे किरकोळ समस्या काय आता काय एवढं काही नाही मोठ्या काय समस्या नाहीत?
मोठे काय मोठे आता आहेतच की तुम्ही दिगंचीकर म्हणून कोणाच्या पाठीशी उभा राहणार? आणि भाजपच्याच पाठीशी भाजपच्या. तिघांची दिगंची काय सध्या चित्र आहे दिगंची मध्ये? तिघांची मध्ये आता चालू आहे. कुणाच पार्ट जड आहे? इथल्या समस्या काय आहेत दिगंचीकरांच्या? त्या कुणी पूर्ण आता केल्या? सध्या तरी शिवसेनेच पार्ट जड आहे. जड आहे. काय वाटतं? का म्हणजे आता अध्यक्ष ग्रामपंचायतीतले अध्यक्ष स्वतःचेच आहे त्यांची. तिथं दिगंचीकर असं म्हणतात की इथं पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अनेक ठीक आहे, आले. वर्षांपासून पाणी भरपूर आहे. काय अडचण नाही. समस्या आहे. नाही काय. 5-5 गेली 5-5 दिवस पाणी येत नाही. काय होतंय काय काय वेळेस पाईपलाईन वगैरे कुठले तर ऍडजस्ट करून थोडं घ्यावं लागते. अनिल भाऊनी पाणी आणल्यामुळे काही सुद्धा अडचण नाही. पाणी काय नाही अडचण आहे का? अमोलदादांनी एक जे नियोजन केलेलं आहे. एकदम म्हणते इथं की राजवाडी तलावातलं पाणी आटलंय, इथं पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. नाही राजवाडी ते तिकडून वरनं येतेच ना पाणी. आता नदीला आमच्या पाणी आहे, बघितलं का तुम्ही? आहे का पाणी? हो बघा ना तर नदीला जाऊन पाणी आहे. आहे. हो आणि इथलं पाण्याने दादांनी चांगलं केलेलं आहे, त्यांच्या टीमनं दादांनी चांगलं केलेलं आहे. आणि अजून परत नियोजन करणार आहे त्यांनी सांगितलंय. एक दिवसाआड किंवा रोज पाणी होईल असं चाललंय त्यांचं. आता सध्या 4थ्या दिवशी येते पाणी, पण योग्य येते काय अडचण नाही माणसाला. ह्याच्या आधी खूप वाईट भयंकर परिस्थिती आहे. त्याच्यापेक्षा तर निदान चांगलं आहे. हो दादा थांबा. हिलवाच आहे बरं जाऊ. मान कुठलं गाव? इथलंच आहे मी दिगंचीच? दिगंचीच आहे. हो काय दिगंचीच चित्र आहे सध्या निवडणुकीच्या बाबतीत आहे. विचारायचं झालं? निवडणुकीचं आपल्याला वाटतंय ते सांगू तुम्हाला. इथं शिवसेनेचा जोर आहे. शिवसेना जोर आहे. हो 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 दोन्ही उमेदवार ताकदीच आहेत म्हणतात. आणि ताकदीच आहे ती गोष्ट खरी आहे. हा. ही कमळावाला आहे ना भाजपाला, हा. तो पैशानं मोठा आहे. ढेगभर चांदी सोन्याचं दुकान आहे ती, बरं. त्यामुळे पैशानं मोठा आहे. पण आणि राजकीय शिवसेनेवाला काय पण मोठा आहे म्हणते ते पैशानं. आहे, पैशानं आहे ते हा? पण पैशानं जाम आहे त्याला काय करावं. अनेक वर्षांची सत्ता होय भोगली होय आहे. होय होय सत्ता भरपूर सत्ता भोगली त्यांनी. मग दोन्ही पण पैशानं तगडे आहेत. पैशानं तगडे आहेत. जनमत कोणाकडे आहे? जन्मत जास्त इकडेच आहे ह्या तानाजी पाटील शिवसेना. शिवसेना. हो हे पोरगा नौका आहे, अजून काय अनुभव नाही असं पोरगा म्हणते. नाही कराय की ती, हा. पण आता ती कुठे ना नाही हा. ती काय तर राजकीय ना माणूस आहे का नाही हो. नाही कसलाच राजकीय आपण नाही. समितीला ते होते की नाही कशाचं. हा? काय मोकळा नुसता बोंगळा. हा चालतंय मुला कुणाचा कौल आहे? कुठल्या पार्टीचे काम आहेत? काय समस्या आहे? समस्या काय नाही, चांगला आहे सध्याला. कुठल्या पार्टीचे काम आहे? आता काय शिवसेनेची सत्ता येतं, त्याच्यामुळे काय शिवसेनेची जायचं काम त्याची काम आहे चालू आहे आता. दिगंचीकर म्हणून कुणाच्या पाठीशी उभा राहणार? तसं काय नाही. आता आम्ही व्यापारी आहे, आम्हाला जे योग्य वाटेल ते आम्ही निर्णय घेणार. ज्या त्या काय वेळेला. ठरवलं व्यापारी? तर व्यापारी नाही काय ठरवलेलं, नाही पण ठरवलं. कसं आहे, जे चांगला उमेदवार आहे त्यांच्या मागे आम्ही जाणार असं आहे. त्याचं काय अडचण नाही. बाबा नमस्कार. नमस्कार. काय चाललंय? कुणीकडे चाललंय एवढं धावपळीत? ते मका आणली नमुन्याला दाखवायला आलं. मग काय कुठलं गाव तुमचं? खवासपूर. हवसपूरचं आहे वे. इथलं नाही तुम्ही दिगंचीतलं? नाही. बोला का काय सध्या चित्र आहे त्या दिगंची मध्ये? आता काय आहे. कुणाचं पार्ट जड वाटतंय? कुणी कामं केले? तिथल्या समस्या काय आहेत? आता समस्या मी ह्याविषयी बोलायला काय हरकत नाही. कसं आहे, मी इथे लई जास्त नसतो. कुठं असताय तुम्ही? म्हणजे बाहेर पार्क मतदार का दिगंची? काय मत दिघांची म्हणताच आहे. आता हे महिन्यामध्ये मी तर नाहीच, नाही. बाहेर असतो. काय कसं एक कामाची पार्टी म्हणून कुठल्या पार्टीच्या मागे तुम्ही उभा आहे? काय तसं एवढं काय आता सध्या कसं विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या पाठीनं कसं आहे, थोडंसं लोकांचं कामं केल्यामुळे त्यांनी नाही करायचं आश्चर्य तसं लोकांचं आहेच. कामं केले? कुणी कामं केले? सुभाष भाईंची काम आता पाण्यात टिंबूची काम म्हणा, आणि भाऊनी काम केलं ना, ते पण काम केलं. त्यामुळे त्यांचा सहानुभूती म्हणा अधिक फायदा बाकीच्या कामाचा लोक करणार असं काय अंदाज आपला आहे. बाकी मी नसं इथं नाही. चाललाय तुम्ही दिगंचीतलंच का? काय नाव तुमचं? शिवलिंग टिंगरे. कशी परिस्थिती आहे दिगंचीत? कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक जायला वाटते तुम्हाला? एक युवक म्हणून तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघताय? निवडणुकीचा मुद्दा म्हणजे काय आता थोडक्यात जातीयवादाचाच मुद्दा चालू आहे असं म्हणायला काय हरकत नाही. काय मुद्दा आहे? म्हणजे ओबीसी साठी आणि कुणबीमधनं केलं त्याबद्दलच चालू आहे जरा ना. त्याचा फटका कोणाला बसेल? फटका म्हणजे आता तर काय असं सांगता येत नाही अजून, म्हणजे असं समसमानच परिस्थिती वाटते. तुम्ही एक युवक म्हणून कोणत्या पार्टीच्या पाठीमागे ठामपणे उभा राहा? युवक म्हणून असं आता
आम्ही असं काय हे सांगू शकत नाही. आम्ही काय राजकारणात जास्त वगैरे नाही किंवा असं कामं याचा काही कोणाची? विषयच नाही. काम आपल्या अध्यक्षांचं तानाजी पाटील चांगलं आहे त्यांचं. हा. दिगंचीचा विकास झालाय का? ठिकाणचे चालू आहे, विकास होतोय जसं म्हणजे काय असं म्हणजे हे तर नाही पाण्याची समस्या आहे प्रत्येकाचं. का? अनेक पाण्याचं दिगंचीकर तर- म्हणतात की इथं पाण्याची लई समस्या आहे. पाण्यात म्हणजे आता आहे त्याप्रमाणे रेग्युलर तर येते पाच-सहा पाणी, दिवसात फक्त येते हा म्हणते. 5 दिवसात येत नाही, जरा 3 या दिवसात अपयश नाही आहे तर का बरं होईल. ग्रामपंचायतचं शिवसेनेच्या? आता ते पहिल्यापासूनच हे चालू आहे. आपण आता काय जास्त त्यावर बोलू शकत नाही. नाही बोलू शकत. हम्म. काय वाटतं तुम्हाला दिगंचीकर कुणाची पार्टी नको साहेब, नको काय बाहेर काय काढणार, नाव काय तुमचं? नको राहू दे. त्या दिगंचीमध्ये काय चित्र आहे, काय परिस्थिती आहे? काय चित्र नाही. आमच्या दिगंचीमध्ये अध्यक्षाची कामं अनिल भाऊच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत ती, आणि विरोध पार्टीच्यात काय एकट्यानं लढायची धमक नसल्यामुळं ते सर्व एकत्र मिळून लढत आहेत आज, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अध्यक्षाचे पारड जड आहे दिगंचीमध्ये. विकास कामं झालेत का दिगंची? होय, भरपूर झालेत. भरपूर झाले. ते पाण्याची गंभीर समस्या म्हणते. विरोधकाला आता काय कामच राहिलं नाही ना. पाण्याची गंभीर समस्या आहे, कुठं काय आहे ते त्यांच्या माध्यमातून ते टीका करत राहतील. दिगंचीच आहे का? हो. काय ठरवलं यावेळी दिगंचीकरांनी? आहे दोन्ही सारखेच आहे ते. हा? आहे दोन्ही बरे आहे ते. कामाचं कोण आहे आता तसं मी काय सांगू शकतो. तरी पण तुमच्या अडी अडचणीत उभा राहणारा पार्टी कुठली? भाजप, शिवसेना? आता दोन्ही आपलीच आहे ते, कोणाला काय म्हणायचं. होय. हं. बर. सकाळ सकाळी सकाळ सकाळ कुठे जातो कुठलं गाव? दिगंची. अहो, काय आता इथं चित्र कसं आहे, काय निवडणुकीत वार आले? आले बघू आता कसं पार्टी म्हणून तुम्ही कोणाच्या पाठीशी उभा राहणार? बीजेपी, शिवसेना? तसं काय सांगता येत नाही. काम कोणी केली ते? केली समजेनीच केली काम, सगळ्यांनी कोणी कोणी? समजेनीच केली. काय आता माहिती आहे ना तर आहे तेव्हा ते तुम्हाला सांगू आता काय माझी आठवण जायचं बर. कोण कोण उभा आहे माहिती आहे का? कशाला आम्ही आहे राहणार होय. रानातल्या माणसाला विचारते ती का? आली नाही तिकडे कोण तर बरं, येते की आता? हा मग तीच की मग आली नाही कोणी. कर बर, ठेवा. एकच पुढचा म्हणजे दिगंचित नाही येते. कुठे येते? लांब खाली सांगू. नाव सांग. नाव सांग की. काय नाव आहे? कशाला बिल्ला लावलाय? जाऊ दे की आता. बिल्ला कशाला लावलाय? आमचं गॅदरिंग जाऊ दे उगा. ते सध्या काय चित्र आहे दिगंचित? कुणाच वार आहे? वार काय माहित आहे का, मी पुजारी आहे याचा, देवस्थानचा पुजारी आहे. त्यामुळे मी डायरेक्ट एका बाजूची प्रतिक्रिया करणं माझ्या कारण परमेश्वरांना आशीर्वाद दिलाय तो सर्वांना दिलाय. बरोबर आहे. समजून घ्या, तुमची भूमिका मी समजतोय 100% तुमच्या. कारण मी डायरेक्ट जर दुसऱ्या ह्याचं म्हणजे हे होत तर काय माहिती का, सध्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. पाण्यात सुटला पाहिजे. मेन पाण्याचा प्रश्न राजवाडीतल्या किती वर्षापासून हा प्रश्न आहे पाण्याचा? जवळजवळ 4-5 वर्षाचा हे कारखान्यात पाणी येतं ह्याच्यामध्ये, बर. ह्याच्यामध्ये गाठ ह्याच्यामध्ये केमिकल, आणि तीच पाणी तळाला येते इकडे. बर. ते आता जवळजवळ माणसं रोज कोणतरी आजारी आहे सारखं. पाणी पाहत आहे तेवढं ते पाणी सुधाराय पाहिजे. काय चित्र काय आहे सध्या दिगंची जिल्हा परिषद काय तर आता मी इथलं नाही ना, कुठला आहे? मी इकडे करसुंडीच आहे. खरसुंडीच आहे व्हय? मला जे दिसतंय ते सांगतो, पाणी तेवढं बंद नाही पाहिजे ग्रामपंचायत. खरसुंडीत कशी परिस्थिती आहे? करसुंडी चांगली आहे. कुठली पार्टी? तसं नाही, राजकारणात माझं मतदान आहे तिकडे पुण्याला, त्यामुळे मी काही इथं काही बोलू शकतच नाही. बरोबर आहे का नाही? काय सध्या काय परिस्थिती आहे? सध्या काय चित्र आहे? सध्या दिगंची तर शिवसेनेचं चित्र आहे. ते विकासाच्या दृष्टीनं आणि विकासाच्या जीवावरती बोलणारी लोक आहेत. तानाजी पाटील असतील, अनिल भाऊ असतील, किंवा तुमचे सुहास बाबर असतील, यांच्या माध्यमातून बरीच कामं झालीत. आता आपण राजेवाडी चौकात उभा आहे. राजेवाडी दिगंची ते राजेवाडी रस्ता हा अनिल भाऊ 2014ला निवडून आल्यानंतर झालेला आहे. पुन्हा अनिल भाऊनी परत एकदा रस्ता केला, म्हणजे 2014 पासून राजेवाडीला जाण्याचा रस्ता 2दा तयार केला. आणि आता मागच्या महिन्यामध्ये ह्या रस्त्याचे खड्डे भरून घेतलेत.
गेल्या वर्षी राजेवाडी तलावामध्ये 1.75 TMC माननीय सुहास बाबर यांनी पाणी सोडलं. ते पाणी 12 गावामध्ये जातंय, अगदी राजेवाडी पासून उंबरगाव पर्यंत. आता जी काही शेतकऱ्यांना जी बिलं आलेली आहेत ऊसाची, ती ह्या दिगंचीच्या 12 वाड्याच्या आजूबाजूचा परिसर आहे तो फक्त सुहास बाबरांमुळे आलेला आहे. आणि बाकीचे नेते म्हणतात पावसाचं पाणी आलं, हे आलं. अजून एकाही नेत्याला माहित नाही की राजेवाडीचा तलाव कुठं आहे, किती TMCचा आहे आणि त्याला किती दार आहेत, पाचीदाराला किती कॅनॉल मध्ये पाणी बसतं, हे अजून कुठल्याही नेत्याला माहित नाही. राहिला प्रश्न बाकीचा जी काही मत मागणारी शिवसेनेची जी काही शिवसैनिक आहेत, ते तुम्हाला विकासावर मत मागतात. ते काय तुम्हाला आमच्या जातीचा आहे, तमक्या जातीचा आहे, असं आहे तसं आहे ह्याच्यावर मत मागत नाहीत. आणि आता जे काय त्यांच्या आमदार साहेबांनी कालवा लावलाय, बापूसाहेबांनी जो काय कालवा लावलाय की ओबीसीवर अन्याय झाला, ओबीसीवर अन्याय झाला. अरे ओबीसीवर प्रत्येक पक्षात ओबीसी हा गट आहेच. कुठलाही पक्ष हा फक्त एका जातीवरती डिपेंड नाही किंवा एका जातीचा नाही. प्रत्येक पक्षामध्ये 12 बलुतेदार 18 जाती आहेत आणि त्या जातींना माहित आहे ना कुठल्या पक्षात काम करतायत, कशा पद्धतीने काम करतायत, कोणावर अन्याय होतो, कोणावर अन्याय होत नाही. हे जे अन्यायाची भाषा बोलतायत ना, ह्यांना पॅकेज मिळाले म्हणून या अन्यायाची भाषा बोलायला लागली. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की त्या कोर्टाने ज्यावेळेस ओबीसीचा कुणबी मराठ्यांना कुणबी आरक्षण दिलं, त्यावेळेस त्यानं 50-60 हजार पानाचा अभ्यास केलाय. 10 ते 20 वर्ष त्यांनी त्याच्यावर 10 ते 20 वर्ष त्याच्यावर अभ्यास करून त्याच्यानंतर कुणबी प्रमाणपत्र दिलंय. त्यांनी काय आज रात्री कोर्टामध्ये ऍप्लिकेशन केलं आणि दुसऱ्या दिवशी संविधान बदलून कुणबीचा कुणाला मराठ्याला दाखला दिलेला नाही. ह्या कुणबीची लढाई ही 1950 पासून चालू आहे आणि ह्या आपल्या भागामध्ये जी कुणबीचा ही अन्याय झाला ह्या भाषा त्यांनी करू नये. तुम्ही कोर्टापेक्षा मोठे नाहीत आणि जर तुम्हाला तसं वाटत असेल तर तुमच्यातर्फे पिटिशन दाखल करा ना कोर्टामध्ये. बघू ना कोर्ट तुमच्याकडून निर्णय देते का. हा कोर्टाने एवढा सगळा निर्णय कोर्टाने दिलाय, तो काही डोळे झाकून दिलेला आहे का. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, याच्यामध्ये तुम्ही तुमच्या राजकारणासाठी ह्या अन्याय झाला ही भाषा तुम्ही वापरू नका. बरं तुम्ही आमदार होताना मराठ्यांनी मतं दिलेली आहेत, ओबीसीनी मतं दिलेली आहेत. कुठलाही आमदार एका जातीच्या एका धर्माच्या ह्याच्यावरती निवडून येऊ शकत नाही. आणि हा महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर वावरायचं असेल, वागायचं असेल, याला संतांची भूमी लाभलेली आहे. या सगळ्या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माची लोक एकत्र येतात, एकत्र नांदतायत. तुम्ही तुमच्या तात्पुरत्या राजकारणासाठी आणि 2-3 दिवसाच्या राजकारणासाठी ह्या आगी लावू नका, असं माझं स्पष्ट मत आहे. जे जाणकार नेते स्वतःला म्हणून घेतायत ना, त्यांनी थोडासा अभ्यास करायला पाहिजे. अभ्यासाची गरज आहे त्यांना. आणि तुम्ही अगोदर कोर्टाला विचारा की कसं तुम्ही ह्याच्या कुणबी प्रमाणपत्र दिलंय हे तुम्ही विचारा ना. तुम्हाला अधिकार आहे, खुल्या मनाने विचारा. कोर्ट तुम्हाला ते दिल ना, सांगल ना, पुरावे दाखवल ना कशा पद्धतीने तुम्हाला कुणबीचं आरक्षण मिळाले मराठ्यांना म्हणून. परभणी जिल्हा परिषद गट आहे, त्या गटातून तुम्ही येतात. आता नाव तुम्ही सांगितलं की बोंबेवाडीचं आहे, तिथं चित्र कसं आहे. भाजप आहे. भाजप आहे. कोण चेहरा आहेत भाजपचे. भाजपचे गोपाले आणि मोठी सर. कशी लढत होईल. जोरात आहे. जोरात आहे. दोन्ही शिटा येणार. दोन्ही शेड्या येणार. विश्वास आहे तुम्हाला. होय 100%. गाव मोहोळ. तुमचा बाबा काय गाव कुठलं. गाव कुठलं माझं गाव दिगंचे. अहो काय पाटील आहे मी. बर हा कसं आहे, काय वातावरण कुणाचं आहे आता दिघांची. दिगंचीचं वातावरण अजून तर काय बी बाहेर पडलं नाही. बर आता हे आणि उद्यापासून परवाच्यापासून जी कळल कोणीकडे आहे वातावरण ज्यादा कमी सगळं कळल. पण आता लगीन आहे अजून तर नाही. अजून अंदाज आला नाही का. हा अंदाज आलाय का. तसा अंदाज हा येऊन काय करायचं. काय अंदाज सांगतोय. तसा अंदाज आमचा सांगतोय बाणाकडे. मग आता त्यात कसा आहे कोणाचा काय सांगतोय अंदाज. बाणाचा बाणाचा असा सांगतोय. भाजप शिवाय पर्यायच नाही. मग भाजप शिवाय पर्याय नाही. हा मग भाजपचा कसलाही दगड उभा केला. शिवसेनेवाले म्हणते भाजपनं कामं केली नाहीत. हा भाजपनं हा पगार दिला ह्यांना म्हातारपणाचा. हा इष्टीचं माफ केलंय कर्ज सावकारचे. हा आणि काय करायचं पाहिजे. हा काँग्रेस तुमचं नाहीचे पक्ष 25 वसंतदादाला संन्यास घ्यायला लावलेली माणसं चोरायचं नुसतं. काय सांगताय. हा हो खरं जायचे. मग चोरायचं. हो चोर जायचं. वसंतदादाला संन्यास घ्यायला लावला. कशाची लावला. कुणी घ्यायला लावला. कोणी लावला म्हणजे तुम्हाला तर त्यांची नावच घेऊन दे का. नाव बी सांगितली पाहिजे ती. तसं काय सांगताय. पुन्हा आमच्यावर गरीबावर हत्यार होय. हा चांगला आहे. नमस्कार मंडळी, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. आज आपण राजेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत.
इथं भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात जे माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनभाऊ रणदिवे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. त्यांनी जिल्हा परिषद मध्ये काम केलेलं आहे. कामाचा कसा अनुभव होता हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. इथल्या दिगंची किंवा निंबोडे जिल्हा परिषद गटानं तुम्हाला संधी दिली होती, कशा पद्धतीनं काम केलं? नाही, काम केलंय मी, कामाचा काही विषय नाही. पण मला आता चालू जे जिल्हा परिषद सदस्य आहेत कुठे, हे माझे दोस्त आहेत, उमेदवार आहेत ते. हा आता ती उमेदवार आहेत. पण एक मात्र काय आहे की ज्या वेळेला मी न ती समोर विरोध राहिलो उभा, माझे विरोध कुठे नाना आणि मी त्यांच्या विरोध, तर एक कशाला सांगतो, उभं राहिला होता तुम्ही? मी जिल्हा परिषद राहिलो होतो ते पंचायत समितीला. बर तर एक सांगतो, फक्त उमेदवाराविषयी सांगतो, मला बाकीचं काही कोणा टीका टिप्पणी करायची नाही. फक्त मी त्यांच्या विरोधात असताना मला त्यांनी एक मदत अशी केली. कोण शत्रूला मदत करणारा माणूस आहे का या जगात? आहे का? मला त्यांनी सांगितलं, पैसे हात्यार दिली शत्रूला, कोण देणार आहे का? तसं मला त्यांनी पैसे आर्थिक मदत केली. माझ्या विरोधात असणार असा उमेदवार आहे जो. त्या उमेदवाराविषयी एवढं बोलायचं, मला बाकी काय बोलत नाही. तर आता प्रचारामध्ये नाही, आता- बऱ्यापैकी तुम्ही धुरा सांभाळताय, लोकांमधनं जनमत काय येते? कसं आहे माहित आहे का, ह्या विषयी मी बोलणार नाही, तेवढाच विषय बोललोय, तेवढंच बस. उमेदवाराविषयी बोललोय, त्यांच्या स्वभावामुळं, त्यांच्या गुणामुळं लोक आपोआप सहकार्य करणार आहेत त्यांना. आणि दुसरी गोष्ट कशी, ती म्हणते काय कामाचा माणूस, कामाचा माणूस नाही, ती सह्या करून लेटर पॅड देणार आहे कार्यकर्त्याजवळ, विषय संपला. कशाला कामाचा माणूस पाहिजे, असा उमेदवार आहे, बस एवढं बस, लय नको. नमस्कार. काय परिस्थिती सध्या राजवाडीमध्ये कुणाला झुकतं माप जाईल? सध्या जिल्हा परिषद दिगंची गट त्यामधून नाना उभा राहिलेले आहेत आणि विठलापूर पंचायत समितीचा विठलापूर गणमध्ये आमचा स्थानिक उमेदवार वैभव कैलास हेगडे हे या गणातून उमेदवारी करत आहेत. तर दोघं पण उमेदवार चारित्र्यवान आणि शांत संयमी असे आहेत. वारकरी संप्रदायाचा त्यांना मोठा त्यांच्या मागे आशीर्वाद आहे. ते स्वतः वारकरी असल्यामुळं आणि चारित्र्य संपन्न असल्यामुळं त्यांच्या मागे लोकांचा कल चांगला आहे. आमच्या गावातून जास्तीत जास्त मतदान आम्ही त्यांना करण्याचा प्रयत्न करू आणि 100% लोकांचा आमच्या मागे खूप प्रतिसाद आहे आणि जास्तीत जास्त भाजपाच्या उमेदवाराला मतदान नक्की एक 70 ते 75% मतदान भाजपासाठी होईल असं आम्हाला वाटतंय. एकीकडं कुणबी आणि ओबीसीचा जो वादंग निर्माण झालेला आहे, याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, कसं आहे माहिती आहे का, राजेवाडी हे 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीचं गाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना बरोबर घेऊन हा स्वराज्याची स्थापना केली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं लोकशाही चांगल्या प्रकारे आपल्या देशात राबत असताना हे असा प्रांतवाद किंवा जातीवाद हा काय बरोबर नाही. तर मला वाटत नाही की तो मुद्दा काय जास्त स्ट्रॉंगपणे काही मंडळी जातीवर राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण राजेवाडीची जनता एवढी भोळी नाही, खूप हुशार लोक राजेवाडीत राहतात. त्यामुळं मतदार सुज्ञ आहे. कुठल्याही जातीच्या किंवा इतर कुठल्याही प्रलोभनाला तो बळी पडणार नाही आणि 100% विकासाच्या मागे राजेवाडीची जनता ठामपणे उभा राहील असा मला विश्वास आहे. काय सध्या राजवाडीमध्ये चित्र आहे? कोण आघाडी मारू शकतं? भाजप. भाजप. काय केले भाजपची काम माहिती का इथे? भाजपची भरपूर काम आहेत. काय केले? 1-2-3 काम सांगा. कामं हे रस्ते केल्यात, 15-20 ह्याच्यातनं पडळकरांना रस्ते दिल्यात, परमानंद पडळकरांनी चांगली कामं केलीत भाजप म्हणून. कोण उमेदवार आहेत दिगंची जिल्हा परिषद गटात? कोल्हापा कुठे आणि पंचायत समितीला वैभव हेगडे. बर हो. 2 चेहरे कसं वाटते तुम्हाला? 2 चेहरे तुमच्या कामाला येतील? भविष्याला येणार की कामाला 100% येणार. विश्वास आहे का तुम्हाला? 101%. शिवसेनेने सुद्धा तितक्याच जोमानं तयारी केली केली असली तर भाजपनं चांगली कामं केली. सेनेचा टिकाव लागेल? सेनेट टिकाव नाही शक्यतो, गावात तर नाही लागणार. गावात 85% भाजपला मतदान आहे. 85%? हो, 85% मतदान आहे. केलेल्या कामावरती तुमचा विश्वास आहे? 100% विश्वास आहे आणि इथून पुढे सुद्धा विश्वास आहे. बरं. सत्तेत नसताना वैभव हेगड्यानं
घरकुलचे आम्हाला 5 वर्षाचे फायली त्यानं काढून आम्हाला घरकुल मिळवून दिले ते. हो पूर्ण विश्वास आहे. सत्तेत नसताना वैभव हेगडे आणि सत्तेत आल्यावर मग काय अडचणच नाही. तो हक्काचाच माणूस झाला की. पंकज रणदिवे त्यांच्या ते का दीप सरकार ब्रह्मानंद पडळकर यांचे संपर्क साधून कोरोना काळात आमच्या फायली गायब झाल्या. ते त्यानं मला स्वतःला 5व्या दिवशी माझ्या बँक खात्यात पैसे जमा झाले. हो काय झालं म्हणजे हायच तुम्हाला ती बँकेचं तुम्हाला हे का आणून देतो. हो परत ना रेशन कार्डाची काय अडचण असते रेशन कार्ड सुद्धा त्यांनी फोडून 5व्या 6व्या दिवशी दिले सगळी विभक्त करून. म्हणजे चांगले काम करतो. होय वैभव हेगडे हे चांगलं काम करतो. तर हे अडकून कुठे निघाला वरली निघालोय वेरणीला काय म्हणताय? राजकारण हे चालू आहे का नाही गावात काय? चालू आहे दिसतंय काय माहिती. कसं आहे सध्या वातावरण चित्र काय चांगला आहे कुणाचं? भाजपला चांगला आहे. भाजपला चांगलं आहे. शिवसेना म्हणते आम्ही लय काम केली तर काय कुणी काम किती केलं जे त्याला माहिती कोणी कोणा नाव सांगायचं. खरेच केले ते भाजपनं दोन्ही केलेत काम हो. काय गावात काय समस्या आहे त्या समस्या काय गावाला आहे त्या समस्या काय नाही गावात. काय ठेवलं काय नाही? काय चालू आहे पाणी meeting मध्ये वेळेवर नाही येतं? येत ना. पाणी येते वेळेवर. येतंय? होय, पाणी येते. राजवाडीचा विकास चांगला झालाय? आहे चांगला कोणी आहे. केला तर कोणी केला ह्याच्यात आहे तीच करतात ना. कोणी मग ज्या जगात सत्ता आहे तीच करतात ना. कोण आहे सध्या सत्तेत कोण आहे म्हणजे भाजप आता आहे, भाजप सेना आहे. भाजप आहे सेना दोन्ही बी हो. दोन्ही बी सत्तेत कोणी केलं म्हणायचं दोन्ही येते ना. वातावरण सध्या काय चालू आहे राजवाडीमध्ये? राजेवाडीमध्ये सध्या तसं भाजपचंच वातावरण आहे. पंचायत समिती गणातून आमचे वैभव हेगडे आणि जिल्हा परिषद गटातून कल्लाप्पा नाना कुटे यांचं म्हणजे चांगलं वातावरण आहे. वातावरण चांगलं आहे. किती % गाव होऊ शकतं बीजेपीला? बीजेपीला 70% होऊ शकतं. सेनेन सुद्धा इथं चांगली कामं केली हो म्हणते. सेनेने पण केलेत आणि शेटच्या माध्यमातून बरीच कामं झालेली आहेत इथं. बरं. आज मी ग्रामपंचायत सदस्य राजेवाडीचा आहे. बरं. तर त्यांच्या माध्यमातून कामं बरीच झालेली आहेत इथं. बरं, हे दोन चेहरे पाहता या चेहऱ्यांकडे कसं बघताय? म्हणजे कसे आहेत? चेहरे म्हणजे आता वैभव युवा नेते म्हणजे कामाचा माणूस आहे तो पण. आणि कल्लाप्पा नाना कुठे पहिले पंचायत समितीचे सदस्य होते त्यांना पण अनुभव आहे. आणि इथून पुढे पण ते आता म्हणजे झेडपीतून सदस्य झाले तर काम करणार आहेत. करतील. विश्वास आहे तुम्हाला? विश्वास आहे.